नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चैतन्य अर्जुनला फोन करतो. तर अर्जुन आता इकडे कॉल रिसीव्ह करतो आणि म्हणतो, बोल रे चैतन्य. तेव्हा चैतन्य सांगतो, अरे शिर्के म्हणाली की ते 11 वाजेपर्यंत मुंबईवरून येत आहेत. आता मला सांग, तुला किती वाजतील रे ऑफिसला यायला? अर्जुन आता गडबडतो आणि म्हणतो, मी ना असं म्हणून तो आता पुढे काय सांगावं त्याला कळतच नाही. चैतन्य म्हणतो की तू एक काम कर, जरा लवकरच म्हणजे सर्व टीमला बसून ना आपण एक ब्रेक देऊयात. मग आता अर्जुनला काही बोलता येत नसतं. तो घड्याळामध्ये पाहतो की किती वाजले आहेत आणि म्हणतो 12:30. ठीक आहे, मी येतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, बरं ऐक, मी आपल्या घराच्या कॉर्नरलाच तुला भेटतो, मग आपण एकत्र जाऊयात. चालेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो चालेल. असं म्हणून तो पटकन आता फोन ठेवतो आणि आवरायला घेतो. आता आवरून वगैरे झाल्यानंतर तो लगेचच ऑफिसला जायला निघतो. इकडे तिकडे पाहत असतो सायली नक्की कुठे आहे. आपली बॅग वगैरे घेतो आणि इकडे तिकडे पाहतच हॉलमध्ये येतो. तर हॉलमध्ये आता पूर्णा आजी आणि प्रताप दोघेही बसलेले असतात. सायली कुठेच नाही हे पाहताच अर्जुन मोकळा श्वास घेतो. जाणार तितक्यातच सायली तेथे येते आणि त्याच्या पाठीवर थाप मारत काय असं विचारते. तेव्हा तो म्हणतो की काही नाही, मला ऑफिसला जायचंय ना. ऑफिसला असं म्हणून तो घाबरतो. तेव्हा सायली रागवते आणि म्हणते, तुम्हाला मगाशी जे सांगितलं होतं ते एका कानातून दुसऱ्या कानातून बाहेर पडलं का? तेव्हा विमल, पूर्णा आजी आणि प्रताप तिघे हसतात. त्यावेळी सायली सांगते, आता तुम्ही कुठेही बाहेर जायचं नाहीये, समजलं? मग अर्जुन म्हणतो, आज जे क्लायंट आहे ना ते मुंबईवरनं येत आहेत ऑफिसला. त्यावेळी सायली सांगते की तुम्ही त्यांना घरी बोलवा. तेव्हा अर्जुन म्हणतो, घरी कसं बोलवणार, ही पहिली मीटिंग आहे ना, आणि ही पहिली मीटिंग असते ना ती माझ्या पूर्ण टीम सोबत असते ऑफिसमध्ये. तेव्हा सायली सांगते, सर्वजण आपल्या स्टडी रूम मध्ये बरोबर मावतील आणि तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही, याची जबाबदारी माझी असेल. तेव्हा अर्जुन समजावतो, अगं घरी नाही बोलवू शकत, असं काय करतेस तू? बरं मला सांग, डॅडने कधी त्यांच्या क्लायंटला घरी बोलवलंय का? नाही ना. तेव्हा सायली म्हणते, हे पहा, बाबांनी काय करायचं ते तुम्ही मला सांगू नका, कारण तुम्ही काय करायचं ना हे फक्त मी ठरवणार, आणि तुम्ही आज बाहेर अजिबात जायचं नाहीये. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की पूर्ण आजी, अगं तू सांग ना सायलीला, अशी का वागते ती वेड्यासारखी? ती म्हणते की ऑफिसला जाऊ नकोस आज. पण असं कसं चालेल? पूर्ण आजी त्यावरती म्हणतात, अरे नको ना जाऊ मग एखादे दिवस, ते काय तुमचे ते ऑनलाईन काय काय असतं ते करणं घरी बसून. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण आजी सगळी कामं अशी ऑनलाईन होत नाहीत ना. आता डॅड तुम्हीच सांगा बरं, मला सगळी कामं अशी ऑनलाईन होतात का नाही? तेव्हा आता लगेचच प्रताप म्हणतो, आता मी काय सांगू बाबा, कारण मी सुद्धा आजचे दोन्ही मीटिंग घरूनच अटेंड करणार आहे. अरे बायको एवढी प्रेमाने सांगते तर ऐक ना. आणि आता एका दिवसाचा तर प्रश्न आहे, हो की नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, पण डॅडी घरी कसं बसणार आपण, आणि उद्याही बायको म्हणाली की ऑफिसला नाही जायचं. मग तेव्हा सायली सांगते, हे पहा, उद्याचं उद्या बघू, आज मी जे काही सांगते ना त्याचं बघा जरा. मग प्रताप सुद्धा सांगतो, हे बघ अर्जुन, बायकोचा हुकूम टाळायची हिंमत माझ्यामध्ये तर नाहीये बाबा. तेव्हा आता असं म्हणून लगेचच असतो पेपर वाचत असतो, असं पेपरच आपल्या समोर पकडतो. मग आता अर्जुन म्हणतो, डॅड ऐकून घ्या ना प्लीज. तर अर्जुनला वाटतं आता पूर्ण आजी काहीतरी बोलेल, म्हणून तो पूर्ण आजीची मदत घेणार असतो. तर त्यांच्या हातामध्ये जपमाळा असते ना, त्या गुपचूप आता डोळे बंद करून जप करू लागतात. अर्जुनचं हे दोघे ऐकत नाहीत. मग आता ते दोघेही हसत असतात. त्याच वेळी अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्ही दोघेही माझ्या बायकोला सामील झालात ना. फाईन, ओके, आज नाही जात ऑफिसला. असा हसूनच सायलीकडे पाहतो. असं सांगतो. मग तो म्हणतो, घरीच बसतो, कुठेच जात नाही मी आज हॅपी का? सायली म्हणते, हो हॅपी. मग आता त्यानंतर तो तिथेच खुर्चीवर बसून घेतो. तेव्हा सायली आता हसते आणि शाबास शाबास असं म्हणते. तेव्हा सायली आता किचनमध्ये जाते आणि मग त्यानंतर विमल तिला म्हणते, सायली, ते अर्जुन दादा आहेत ना, वरवर फक्त वैतागलेले दाखवतात, परंतु मनातून ना खरंच खूप खुश आहेत. अहो, कोणत्या नवऱ्याला आवडणार नाही बायकोही आपल्यावर एवढं प्रेम करते ते? तर इकडे अर्जुनचा चेहरा मात्र पडलेला असतो आणि विमलचं बोलणं ऐकत तो तिच्याकडे पाहत राहतो. तर सायली मात्र हसत असते. थोडासा दम भरला काय आणि अर्जुन लगेचच घरी बसला हे पाहून सायलीला सुद्धा आनंदच होतो. तर प्रताप आणि पूर्ण आजी सुद्धा आता काहीच बोलत नाहीत. त्यानंतर सायली आता काम करत असताना तिचं अर्जुनकडे लक्ष नसतं. मग तो खुश होतो आणि म्हणतो, अच्छा, हाच बेस्ट चान्स आहे, मला आता लवकरात लवकर निघायलाच हवं. असं म्हणून तो बॅग उचलतो आणि चोर पावलांनी जायला निघतो. तेव्हा सायली लगेचच आता मागे वळून पाहते आणि विचारते, अहो तुम्हाला काय वाटतं, माझं तुमच्याकडे लक्ष नाही का? मग सगळेजण अर्जुनवर हसतात. तर अर्जुनची आता चांगलीच कोंडी होते. तर सायली आता लगेचच अर्जुनकडे येते. तेव्हा अर्जुन विचारतो, काय ग, तुझ्या पाठीमागे सुद्धा डोळे आहेत का? तेव्हा सायली ओरडतच विचारते, काय हो पूर्ण आजी, आणि बाबांनी सांगितले तरी तुम्हाला ऐकायचं नाहीये का? तरी तुम्ही बाहेर जाताय. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ, मी नाही घरी बसू शकत, माझे मीटिंग्स वगैरे असतात, मी ॲडव्होकेट आहे. तेव्हा सायली त्याला शुक असं करते आणि एकदम गप्प राहायला सांगते.
मग आता ती म्हणते, ॲडव्होकेट नंतर, अगोदर तुम्ही माझे आहो आहात, आता तुम्ही असं ऐकणारच नाही. म्हणून सायली आता पदर घेते आणि पदराने अर्जुनचा हातच बांधून ठेवते. तेव्हा सगळेजण पुन्हा एकदा हसू लागतात, कारण सायली आता अर्जुनची एवढी काळजी करत असते ते पाहून पूर्ण आजींना आनंद सुद्धा होतो आणि सायलीचं कौतुक सुद्धा वाटतं. अर्जुन म्हणतो, हे काय करतेस आता तू सायली? त्यावेळी सायली सांगते, आता जिथे मी तिथे तुम्ही. तेव्हा अर्जुन सांगतो, हे बघ असं नाही होणार, मला जावं लागेल. तेवढं चैतन्य आता तिथे येतो आणि म्हणतोय, अर्जुन अरे किती वेळ झाला, मी वाट पाहतोय बाहेर कॉर्नरवर. अरे उभा राहून पुतळा झाला माझा, एक कावळा बसला माझ्या डोक्यावर आणि मग मी हललो तेव्हा मला समजलं की नक्की काय झालं. मग आता अर्जुन म्हणतो, अतिशय योक्ती असं म्हणून तो त्याला आता त्याचा हात दाखवतो. तेव्हा सायलीने पदर आता अर्जुनच्या हाताला बांधलेला जेव्हा तो पाहतो तेव्हा तो विचारतो, काय तुम्ही पुन्हा लग्न करताय का तिसऱ्यांदा आणि माझ्याशिवाय? तेव्हा अर्जुन सायली त्याच्याकडे पाहतच राहतात. अर्जुन म्हणतो, झाली पूर्ण कॉमेडी. तेव्हा पूर्ण आजी हसूनच म्हणतात, आता बघ बाबा तूच त्याचं काय चाललंय नक्की ते. तेव्हा अर्जुन विचारतो, तर मला मस्करी वाटतेय काही? मग आता अर्जुन म्हणतो, तुझ्या सायली वहिनीला सांग की आपल्याला ऑफिसला जायचंय. अरे क्लायंट वाट बघतायत आणि शिर्के सुद्धा पोहोचले असतील रे ऑफिसमध्ये. मग आता चैतन्य म्हणतो, हो हो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हो काय करतो? अरे समजाव ना तिला तू. त्यावेळी सायली सांगते, चैतन्य भाऊजी तुम्ही अजिबात यामध्ये पडू नका. हा चैतन्य म्हणतो, नाही पडणार वहिनी, मी नाही पडणार. तेव्हा अर्जुन आणि सायली हे दोघेही चैतन्याला गृहीत धरत असतात. अर्जुन म्हणत असतो, तू तिला समजव. ती म्हणत असते, चैतन्य भाऊजी मी ऐकणार नाही. मग आता तो त्यांच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो, तुमचं दोघे बघून घ्या, मी यात पडणार नाही अजिबात. अर्जुन आता अगदी तळमळीने म्हणतो, अरे चैतन्य तू लास्ट होप आहे यार. मग आता तो म्हणतो, बायको असं म्हणून हसत असतो. हसून सायलीला म्हणतो, जाऊ सायली. सायली अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. त्यानंतर अर्जुन आता चैतन्याला थोडा इशारा करतो. काही वेळानंतर सायली किचनमध्ये जाते. अर्जुन तिच्या पाठीपाठीच असतो. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, बायको दिवसभर असंच. अर्जुन आता चैतन्याला थोडा इशारा करतो. काही वेळानंतर सायली किचनमध्ये जाते. अर्जुन तिच्या पाठीपाठीच असतो. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, बायको दिवसभर असंच तुझ्या पाठीमागे फिरत राहू का? तेव्हा सायली म्हणते, फिरावं कधीतरी बायकोच्या पाठीमागे, काही बिघडत नाही. त्यानंतर पूर्ण आजी, प्रताप, चैतन्य तिघेही तिथे इथे बसून दोघांची गंमत पाहत असतात आणि हसत असतात. नंतर अर्जुन म्हणतो, माझे ना पाय असे दुखत राहतील हा दिवसभर. मग सायली म्हणते, विमलताई तेवढं स्टूल आणून द्या बरं का. मग आता विमल म्हणते, हो हो इथेच आहे, देते हा. अर्जुन म्हणतो, नको ठीक आहे, मी एकदम व्यवस्थित आहे. अर्जुन आता विचार करत असतो की काहीतरी करायलाच हवं. मग आता इकडे चैतन्य, पूर्ण आजी अर्जुनची गंमत पाहत असतात. सायली सुद्धा अर्जुनवर लक्ष ठेवत असते. मग अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मी घराबाहेर अजिबात जाणार नाही, पण माझ्या रूममध्ये जाऊ शकतो ना? तिकडे वरती काही आहे ना, बरेच केसेस पेंडिंग आहेत, सो खूप काम आहे, ते काम तरी करत बसतो. मी जाऊन केस स्टडी करतो रूममध्ये. तेव्हा आता सायली म्हणते, हो ठीक आहे चला. अर्जुन म्हणतो, चला कुठे? ही गाठ ओपन तर कर. मग आता सायली विचारते, काय कुठे पळून जायचंय का? असेच चला बरं, असं म्हणून ती आता त्याला अगदी त्याच्या पाठोपाठच फिरवत असते. सायली पुढे आणि अर्जुन मागे मागे. घरातील सगळेजण पुन्हा एकदा त्या दोघांवर हसतात. सायलीने अर्जुनची चांगलीच धांदल उडवलेली असते. मग आता प्रताप आणि पूर्ण आजी खूप हसत असतात. तर चैतन्य त्यांची गंमत करतो. त्यानंतर पूर्ण आजी हसतच म्हणतात, प्रताप मला असं वाटायचं तूच बायकोच्या मागे मागे करतो, पण हे असं कधी पाहिलं नव्हतं रे. मग प्रताप हसतो आणि म्हणतो, अगं बायकोच्या पदराला बांधून ठेवलेला नवरा हे आजपर्यंत फक्त ऐकून होतो, पण आज ना मी असं प्रत्यक्ष बघतोय. मग आता चैतन्य म्हणतो, मला नाही वाटत अर्जुनची आज सुटका होईल. ते शिर्के थांबले आहेत ना, ते बहुतेक आमच्यावरच आज केस करतील. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा हसू लागतात. इकडे सायली अर्जुन रूममध्ये येतात. ती विचारते, कुठे आहे तुमचे नोट्स? तेव्हा अर्जुन म्हणतो, तिथे पहा पुढे आहे, पण मी घेतो ना माझे नोट्स. त्यानंतर अर्जुन आता लगेचच त्या नोट्स घेतो आणि सायलीकडे पाहत असतो. त्याचे डोळे वेगळेच काहीतरी सांगत असतात. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू असतं हे सायलीला समजतं. मग तो म्हणतो, वॉशरूमला मला जायचं आहे जरा. सायली हसत म्हणते, जा की मग. तेव्हा आता तो म्हणतो, पण ही गाठ राहिली ना. मग आता सायली म्हणते, ती नाही सुटणार. तेव्हा तो म्हणतो, आतून दार बंद होणार नाही ना? सायली म्हणते, सगळं होईल, तुम्ही ना फक्त आतमध्ये जा. तेव्हा आता तो म्हणतो, असं काय करतेस ग तू? मी काय वॉशरूमच्या खिडकीतून पळून जाणार आहे का? कारण खिडकी केवढीशी, मी केवढा. तेव्हा सायली हसते आणि म्हणते, तुम्हाला कशा कशा आणि कुठून कुठून टाटा सुचतात ना, हे मला चांगल्याच प्रकारे माहीत आहे. त्यामुळे आतमध्ये जा, गाठ सुटणार नाही. तेव्हा अर्जुन आता हसतच म्हणतो की माझ्यापेक्षा ही जास्त हुशार आहे. त्यावेळी सायली विचारते, काय म्हणाला? अर्जुन म्हणतो, कुठे काय म्हणालो? त्यानंतर अर्जुन वॉशरूममध्ये जातो आणि तेथे गेल्यानंतर मुद्दामच म्हणत असतो की, अगं मला
आतमध्येच जाता येत नाहीये, एवढा फुटभर पदर कसं मी जाणार? मग आता सायली थोडी मागे होते. मग अजूनच अर्जुन पदर खेचतो आणि तेथेच जागेवर उभा राहतो. असं 2-3 वेळा तो करतो आणि सायलीला नाईलाजाने आता दरवाजा उघडावाच लागतो. तो म्हणतो उघडणार नाही, मी जाणार नाही कुठे. मग सायली आता तो दरवाजा उघडते. अर्जुन म्हणतो सोड ना ही गाठ. आता तेव्हा सायली गाठ सोडते. अर्जुन जरा रूममध्ये डोकावून पाहतो. आता सायलीचा फोन तेथे चार्जिंगला असतो. म्हणून अर्जुन म्हणतो फंटॅस्टिक, कारण आता हीच मला चांगली संधी आहे असं म्हणून त्या फोनकडे पाहतो. गालात हसतो. तेव्हा सायली आता लगेचच त्याच्याकडे पाहते आणि इशारा करून आतमध्ये जा असं म्हणते. तेव्हा अर्जुन आतमध्ये जाताच लगेचच सायलीच्या मोबाईलवर फोन येतो. सायली आता फोनकडे जाते तर अर्जुन हळूच दार उघडून बाहेर येतो. सायलीकडे पाहतो तर सायली आता फोन घेते आणि त्यावर अहो असं नाव वाजते. तर अर्जुन अगदी रूममधून बाहेर पडणार असतो आणि सायलीकडे पाहत घाबरतच म्हणतो सॉरी बायको, पण मला असं घरी थांबता येणार नाही. बरोबर आयडिया करून सायलीचा डोळा चुकून मध्ये आलेला असतो. त्याच वेळी सायली आहो आहो करत त्याच्या पाठीमागे धावते. अर्जुन आता हॉलमध्ये आल्यानंतर लगेचच चैतन्यला म्हणतो की चल चल पटकन चल, सायली येईल. मग आता सायलीच्या भीतीने अर्जुन हा पटकन आपली बॅग घेऊन तिथून सटकतो. पूर्णा आजी आणि त्याचबरोबर प्रताप दोघेही खूप हसतात. सायली तेथे येते आणि अर्जुनला अजूनच जोरात आवाज देऊ लागते. मग आता सायली अशी गोड तक्रार करते, पाहिलं ना पूर्णा आजी कशी लहान मुलासारखे वागतात. अहो आता असं पळून जाण्याची काही गरज होती का? मग यावरती पूर्णा आजी म्हणतात, अगं पण असं बांधून ठेवायचं असतं का? मग अगं नवऱ्यावरती प्रेम असावं हे मान्य आहे मला, पण कामाडून कसं असं चालेल सांग बरं. तेव्हा सायली म्हणते पूर्णा आजी अहो मगाशी तर तुम्ही माझी बाजू घेतली होती ना. त्यावरती पूर्णा आजी म्हणतात, अगं आता नातवाची घेते. मग आता प्रताप म्हणतो, पूर्णही नवरा बायकोच्या भांडणामध्ये जसं आपण पडायचं नाही ना, तसं त्यांच्या रोमन्समध्ये सुद्धा अजिबात पडायचं नाही. त्यावरती पूर्णा आजी चुकलं असं म्हणत हसतात. तेव्हा सायली मनातच विचार करू लागते, यांना मी कसं सांगू, मला यांची खूप काळजी वाटते आणि म्हणून एवढं टोकाचं वागतीये. कारण यांना महिपतने जर काही केलं तर त्यावरती विमल तेथे येते आणि म्हणते सायली ताई तुम्ही ना आता दादांना फोन करा आणि चांगलेच ओरडा. तेव्हा त्यांना आता सायली म्हणते हो तेच करते असं म्हणून अर्जुनला लगेचच ती कॉल सुद्धा करते. इकडे अर्जुनला आता लगेचच समजतं बायकोचा फोन आलाय. तो आता कॉल रिसीव्ह करतो आणि हसतच म्हणतो की सॉरी ना बायको, मला माहित होतं तुझा फोन लगेचच येणार आहे, पण प्लीज मला ओरडू नकोस ना. मग आता सायली सांगते तुम्ही अगोदर घरी या बघू. तेव्हा अर्जुन सांगतो अगं मार्केट क्रॉस सुद्धा केले. सायली म्हणते ती गाडी तुमची वळवा अगोदर तिथे घरी या बरं, असं ती हट्टच करत राहते. मग अर्जुन म्हणतो अगं माझा ऐक जरा, मी एक काम करतो संध्याकाळी लवकर येतो जरा घरी, मग आपण दोघे एकत्र असं म्हणून जोरात जोरात ओरडत बसतो. घाबरल्यासारखा वाटतो. तेव्हा सायलीला समजतं काहीतरी घडलं. अर्जुनने आता जोरातच ब्रेक मारलेला असतो. सायली इकडे घाबरूनच हॅलो हॅलो असं ओरडत असते. तेव्हा पूर्णा आजी त्याचबरोबर प्रताप हे दोघेही घाबरतात. तेवढ्यातच कल्पना तेथे येते आणि ती सुद्धा अगदी आश्चर्याने सायलीकडे पाहते. प्रताप विचारतो काय ग काय झालं? त्यावर ती आता अगदी गंभीर झालेली असते आणि ती घाबरलेली असते. ती म्हणते बाबा अहो मी यांच्याशी बोलत होते आणि कसला तरी आवाज झाला मोठ्याने, अहो गाडी आपटल्यासारखा आवाज झाला. तेव्हा हे ऐकून सगळ्यांनाच आता प्रचंड असा धक्का बसतो. मग त्यावेळी आता लगेचच पूर्णा आजी आता घाबरूनच म्हणते अहो तुम्ही एकदा अर्जुनला कॉल करून पहा ना. सायली म्हणते अहो मी त्यांनाच कॉल करते आई, पण ते कॉलच रिसीव्ह करत नाहीयेत. तेव्हा कल्पना म्हणते तो ठीक आहे, त्याला काही झालं नसणार आहे. तेव्हा सायली म्हणते आई अहो जेव्हापासून त्यांनी धमकी दिली आहे ना महिपतने, तेव्हापासून मला खूप भीती वाटते. तेव्हा देवा काही अघटित घडू नये असं मला वाटतं असं पूर्णा आजी म्हणतात. त्यावेळी आता प्रताप सर्वांना समजावतो काळजी करू नका, आता आपण शांतपणे अर्जुन बरोबर काही बोलणं होतं का त्याची वाट बघूयात. तेव्हा आता प्रताप सांगतो हे बघ सायली तू अर्जुनला कॉल ट्राय कर आणि मी चैतन्याला करतो. मग आता सायली अक्षरशः रडकुंडीला येते आणि म्हणते बाबा मी यासाठीच म्हणत होते की त्यांनी घराबाहेर जायला नको. हो मला असं सतत वाटत असतं की त्यांना धोका आहे आणि यांनी ऐकायला हवं ना माझं. तेव्हा सगळेजण अर्जुनच्या काळजीत अगदी कासावीस झालेले असतात, कारण अर्जुनचा अजूनही कॉल आलेला नसतो. काही वेळानंतर अर्जुनही सायली अर्जुनला कॉलच करत असते. अर्जुन आणि चैतन्य कॉल रिसीव्ह करत नसतो आणि सायली सुद्धा सारखी दरवाजाजवळ जात असते. अर्जुन येतो का त्याची वाट पाहत असते. घरातील सगळेजण सुद्धा अर्जुनची तेवढेच काळजीत असतात. एकदा अर्जुनचा कॉल येईल. मग आता पूर्णा आजी म्हणतात की तुझा हेतू आमच्या लक्षातच आला नाही ग. मगाशी तू ज्या प्रकारे अर्जुनला थांबवत होतीस ना, काळजी आम्ही समजून घ्यायला हवी होती, म्हणजे असं काही झालंच नसतं. सायली सांगते हो ना मला ही काळजीच वाटते अहो पूर्णा आजी, कारण मला माहीत आहे महिपत कसा आहे,
पण थांबा, हा मी लगेचच ऑफिसमध्ये फोन करते असं म्हणून सायली सुरेशदादांना कॉल करते आणि मी सायली बोलते असं सांगते आणि अर्जुन व चैतन्य भाऊजी ऑफिसमध्ये आलेत का असं विचारते. मग आता अजून नाही पोहोचले का असं समजतं. तेव्हा आता ती म्हणते बरं ठीक आहे, ते ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना लगेचच घरी कॉल करायला सांगा. तेव्हा तिकडून सुरेशदादा हो म्हणतात. तर सायली फोन ठेवते. त्यानंतर प्रताप आता म्हणतो की एक काम करूयात, मी ऑफिसमध्ये जातो, रस्त्यात काही झालं असेल तर मला समजेल अर्जुनच्या बाबतीत आणि चैतन्य सुद्धा असेलच ना तिथे. सायली काळजीने म्हणते मी सुद्धा येते. पण मग ते दोघेही जायला निघतात. तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य तेथे येतात. अर्जुन आता जरा लंगडतच चाललेला असतो. त्याचा हात सुद्धा आता त्याने गळ्यात बांधलेला असतो आणि हाताला सुद्धा, त्याच्या डोक्याला सुद्धा जखम झालेली असते. अर्जुनची झालेली अशी अवस्था पाहून आता सर्वांना जबरदस्त असा धक्का बसतो. सगळेजण अर्जुनच्या काळजीने पुढे येतात. सायली म्हणते पायाला खूप लागले का हो, डोक्याला खूप लागले का असं ती चैतन्यला विचारत असते. तेव्हा प्रताप म्हणतो सायली जरा शांत हो. अगं बाळा, अगोदर त्याला घरात येऊ दे व्यवस्थित, मग बघूयात. त्यानंतर अर्जुन तेथे सोफ्यावर बसतो. मग विमल लगेचच पाणी घेऊन येते. त्यानंतर पूर्ण आजी विचारतात काय झालं रे बाळा, जास्त लागलं तर नाही ना. त्यांना खूप काळजी वाटत असते. तर अर्जुन असतच म्हणतो नको ना पूर्ण आजी, टेन्शन घेऊ, मी एकदम ठीक आहे. अगं तेव्हा आता चैतन्य म्हणतो नक्की काय झालं हे तू सांगतोस का मी सांगू? तेव्हा अर्जुन लगेचच त्याला इशारा करतो आणि म्हणतो की थांब मी स्वतः सांगतो. तेव्हा अर्जुन सांगत असतो की पहा, आम्ही जेव्हा गाडी ड्राईव्ह करत होतो तेव्हा नेमका बायकोचा फोन आला आणि हिच्याशी फोनवर बोलता बोलता अचानक एक माणूस गाडीच्या समोर आला. त्याला वाचवायला गेलो आणि अचानक गाडी असं म्हणून तो आता पुढे काहीही सांगणार. तेवढ्यात सायली म्हणते तो माणूस अचानक समोर आला नव्हता अहो, तो मुद्दाम पाठवला होता महिपत शिखरेने तुमचा ऍक्सिडेंट व्हावा म्हणून. पण तुम्हाला हे कळतच नाहीये का असं म्हणून सायली आता त्याच्यावर जरा चिडते आणि खूप रडत असते. मी तुम्हाला सांगितलं ना बाहेर जाऊ नका म्हणून. बाबा यांना काही झालं असतं तर मग मी काय केलं असतं सांगा बरं बाबा असं म्हणून सायली खूप रडू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो बायको रडू नकोस ग, मी ठीक आहे ना, एकदम ठीक आहे. सायली म्हणते अहो एवढे जखमा झालेत तुम्हाला, ठीक कसले तुम्ही असं म्हणून ती आता खूपच रडू लागते. अर्जुन आता हसतो आणि म्हणतो बायको मला काहीच झालं नाहीये, अगं खरं सांगतोय मी, प्लीज तू रडू नकोस ना. तेव्हा आता अर्जुन लगेचच आता हाताला असणारा पट्टा काढतो आणि म्हणतो हे बघ काहीच झालं नाहीये. तर हाताला त्याचे बँडेज असतं. त्याचवेळी आता सायली अजूनच मोठ्याने रडू लागते आणि लगेचच बाबांना म्हणते बघा ना हे कसं करतायत. सगळेजण आश्चर्याने आता अर्जुनकडे पाहतात. त्यानंतर तो डोक्याचा सुद्धा बँडेज काढतो आणि म्हणतो बघ काहीच नाहीये. तेव्हा प्रताप आता उठतो आणि लगेचच त्याला असा एक धपाटा मारत म्हणतो काय आहे हे. अरे तेव्हा सायली आता रागातच अर्जुनकडे पाहते. मग आता काही नाही, मी मस्करी केली असं अर्जुन असतच सर्वांना जेव्हा सांगतो तेव्हा मात्र कल्पना सुद्धा आता चांगलंच एक जोरात धपाटा त्याला घालते. मग आजीकडे असणाऱ्या काठीने सुद्धा आजी चांगलेच त्याला बदडते. तो म्हणतो आजी लागतंय ना मला, काठीने लागतंय ना. त्यानंतर आता सायली अर्जुनकडे आश्चर्याने पाहते. तेव्हा आता तो म्हणतो अगं मस्करी केली बाई तुझी असं म्हणून हाताचा बँडेज सुद्धा तो काढून दाखवतो आणि लगेचच त्याने आणि चैतन्यने केलेला आता तो प्लॅन सांगतो की कशा प्रकारे तुझा फोन आल्यानंतर गाडीचा ब्रेक अचानक मारला आणि चैतन्यकडून सगळं हे बँडेज वगैरे बांधून घेतलं. त्यानंतर सायलीचा सारखा फोन येत असतो. तेव्हा आता अर्जुन मुद्दामच कॉल रिसीव्ह करत नाही. तेव्हा सायली वहिनी काळजीत असेल असं चैतन्य म्हणतो. मग अर्जुन म्हणतो असू दे तिला, करू देत काळजी. महिपतने एक धमकी दिली काय, ती लगेच घाबरली आणि मला घरी बसवतीये, अशाने तिची भीती जाणार आहे का मनातली. मग चैतन्य म्हणतो असे ऍक्सिडेंट नाटक करायचं का मग. तेव्हा अर्जुन म्हणतो हो मग काय होतंय त्याला, कारण त्याला छोटा शॉक दिला की मोठी भीती सुद्धा निघून जाते आणि सायलीच्या मनातील हीच भीती काढून टाकण्यासाठी अर्जुनने हा प्लॅन केलेला असतो. तो म्हणतो की अरे असं नाही केलं ना तर आजच्यासारखं रोज सकाळी माझ्या घरात ड्रामा सुरू असेल, कळतं का तुला चैतन्य. मग आता त्या दोघांनी जो काही प्लॅन केलेला असतो तर सगळं काही अर्जुन सांगत असतो. तेव्हा घरातील सगळेजण अर्जुन आणि चैतन्यकडे आता खूपच रागात पाहत असतात आणि आता सायलीला सुद्धा अर्जुनचा तेवढाच राग आलेला असतो. तर अर्जुन मात्र आता हसत असतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रतिमाची डॉक्टर ही घरी येते आणि ती म्हणते की 250 mg च्या गोळ्या दिल्या होत्या लिहून, तुम्ही त्याच देताय ना. मग आता सगळेजण म्हणतात हो त्याच देतोय. नागराज देखील तेथे उभा असतो. मग म्हणते अहो आम्ही त्याच गोळ्या देतोय. तेव्हा गोळ्या दाखवा बरं एकदा असं डॉक्टर म्हणतात. मग त्यानंतर आता नागराज म्हणतो मी देतो. हा तेव्हा त्याच्या मनात येतं की आता जर डॉक्टरने या गोळ्या बघितल्या तर त्यांना लगेचच समजेल की या गोळ्या बदलल्या गेल्या आहेत.
त्यानंतर आता अर्जुन इकडे घरातील सर्वांना म्हणतो, माझ्या बायकोची एक इच्छा पूर्ण कराल तुम्ही सगळेजण, कारण वात्सल्य आश्रम 2.5 वर्षानंतर त्यांना भेटले. आपण तिकडे जाऊयात ना सगळेजण. तेव्हा कल्पना म्हणते, अजिबात नाही, मी येणार. तर आता सायली आणि अर्जुन दोघे जातात. तेव्हा मधुभाऊ आणि सगळी मुलं, कुसुम हे सगळेजण आता सायली अर्जुन आले म्हणून खूप खुश होतात. त्याचवेळी आता वात्सल्य आश्रम असं बोर्ड नाही लावला का अजून, असं सायली विचारते. तेव्हा अर्जुन तो बोर्ड लावतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेतील पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.